राहुल गांधी फडणवीसांना म्हणाले, ते तुमच्याकडे भीक मागत नाही, ते त्यांचा हक्क मागतायत. आणि या गोष्टीवरती मुख्यमंत्री फडणवीसांनी मात्र वेगळंच उत्तर दिलं. त्याचं झालं असं की 2 दिवसा अगोदर राहुल गांधी पुण्यामध्ये आले होते छात्रों की गूंज या कार्यक्रमासाठी. राहुल गांधींच्या या कार्यक्रमाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी उपस्थित होते. पण विशेष गोष्ट म्हणजे राहुल गांधींसारखाच कार्यक्रम मुख्यमंत्री फडणवीसांनी नागपूरमध्ये घेतला. पण चर्चा झाली ती राहुल गांधींच्या कार्यक्रमाची, कारण की महाराष्ट्र सरकारने राहुल गांधींच्या कार्यक्रमाच्या अगोदरच जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले. 30 अटी घालण्यात आल्या होत्या. त्यानंतर राहुल गांधीचा कार्यक्रम पार पडला. आणि दुसरीकडे नागपूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील तरुणांशी संवाद साधला. पण लोकांनी टीका करायला सुरुवात केली. मुख्यमंत्री फडणवीस यांचा राजकीय कार्यक्रम होता, तर राहुल गांधी यांचा कार्यक्रम कोणताही राजकीय नव्हता, तो फक्त विद्यार्थ्यांसाठी होता. कारण की राहुल गांधींच्या कार्यक्रमामध्ये कोणत्याही नेत्याचं भाषण नव्हतं, कोणत्याही नेत्यावरती त्यांनी टीका केली नाही. पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यक्रमामध्ये रोजगाराबद्दल बोलण्याऐवजी, विद्यार्थ्यांवरती बोलण्याऐवजी राजकारणाचे वेगवेगळे विषय मांडले गेले असं लोक म्हणतात. पण आपला मूळ मुद्दा असा आहे, राहुल गांधी मुख्यमंत्री फडणवीसांना असं का म्हणाले, विद्यार्थी तुमच्याकडे भीक मागत नाहीयेत, ते त्यांचा हक्क मागतायत. तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊ. आता राहुल गांधींचा जो कार्यक्रम झाला छात्रों की गूंज आणि मुख्यमंत्री फडणवीसांचा जो कार्यक्रम झाला, याची तुलना लोकांनीच केली. याबद्दल आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही, कोणाचा कार्यक्रम चांगला झाला. महाराष्ट्रातील लोक तर म्हणू लागले, राहुल गांधींचा कार्यक्रम हा पूर्णपणे सर्वसाधारण होता, तर मुख्यमंत्री फडणवीस यांचा कार्यक्रम हा राजकीय होता. राहुल गांधींचा पुण्यामध्ये कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना एक पत्र लिहिलंय. राहुल गांधींनी म्हटलंय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासी विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यावे, त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात आणि त्या समजून घ्याव्यात. आता राहुल गांधी मुख्यमंत्री फडणवीसांना असं का म्हणाले, याचं कारण आहे का? कारण की छात्रों की गूंज या कार्यक्रमामध्ये एक आदिवासी तरुणी राहुल गांधींच्या स्टेजवरती आली होती आणि तिने स्टेजवरती सांगितलं, आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कोणत्या कोणत्या अडचणी येत आहेत. अगोदर त्या तरुणीने स्टेजवरती काय सांगितलं ते ऐका, त्यानंतर आपल्याला समजेल राहुल गांधींनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र का लिहिलंय आणि राहुल गांधींच्या पत्रावरती मुख्यमंत्री फडणवीसांनी काय उत्तर दिलंय ते आपण पाहू. अगोदर तो व्हिडिओ पहा, स्टेजवरती ती तरुणी नेमकं काय म्हटली होती. राहुल जी, मैं आपको सबसे पहले बताना चाहूँगी कि मैं सुबह से मुझे बहुत बुखार है, लेकिन उसके आगे की बात ये है कि मैं जो मांजरी में पिछले 10 दिनों से भूख हड़ताल चल रहा है, जो मेरे भाई बहन जो अनशन पर बैठे हैं, वहाँ से मैं आई हूँ. तो मुझे कहाँ बैठे हैं? मांजरी में, पुणे में ही. अच्छा. हाँ. और क्या कारण क्या है? जो हमारी मांगे हैं वो इसमें लाई है. मैं आपको आगे बोलो. तो हमारी मांगे है कि हमें शिक्षा चाहिए, और मैं आपको मराठी में समझाऊंगी ताकि मेरी बात है वो अकेली निशा की नहीं है, वो सब ट्राइबल स्टूडेंट की है, पूरे देश की है, पूरे महाराष्ट्र की है. इसलिए मैं आपको मराठी में बात करके बताऊंगी. ओके, इन्होंने अपने कुछ मुद्दे आपके लिए लाए हैं. तो पहला पॉइंट ये है कि आदिवासी कम्युनिटी से वो बिलोंग करती है, और आदिवासी डिमांड्स के लिए इनके काफ़ी भाई बहन सारे उपोषण पे पिछले 10 दिनों से पुणे में ही बैठे हैं. क्या मेन डिमांड क्या है? इनका डिमांड एक बार प्लीज़ आप फिर से मेन डिमांड क्या है? मेन क्या डिमांड? जो ट्राइबल जो डिपार्टमेंट है उसने जो GR लागू किया है, जैसे कि जो हॉस्टल में नियमावली होगी वो उसमें लिखा है कि हम 13 साल तक ही पढ़ सकते हैं, कि 13 साल तक ही हम हॉस्टल में रह सकते हैं. और फर्स्ट डिमांड ये है उनकी कि ये जिस ट्राइबल हॉस्टल्स में ये रह रही है, वहाँ पे ऐसा रूल है कि वो सिर्फ 30 ईयर्स तक ही वहाँ पे रह सकती है. आफ्टर दैट ये सरकारी हॉस्टल है? हाँ, ट्राइबल कम्युनिटी का जो हॉस्टल होता है वो सभी सरकारी होता है. और ये सारी डिमांड्स ये लोग CM के पास लेके गए, और वहाँ से उन्हें बताया गया कि सॉरी, हम कुछ नहीं कर सकते हैं. अच्छा. हाँ, तो उनका कहना है कि फिर अगर आप कुछ नहीं कर सकते हो तो आप बैठे क्यों हो कुर्सी पर. और आप क्या चाहती हो, किस एज तक उसको करा जाए? ज़्यादातर 35 एज तक ही करें. उनको 35 ईयर्स तक हॉस्टल मिलना चाहिए. आप मुझे वहाँ बुला लो, यस, मैं भी आ जाऊंगा, बैठ जाऊंगा आपके साथ. वो चाहती है कि आप वहाँ पे आए
वो खुशी खुशी आपको बुलाना चाहती है। मुझे और बुला लो, मैं आ जाऊंगा। ठीक है, मैं थोड़ा थोड़ा दबाव और एक साथ डाल देंगे। मैं और एक बात कहना चाहूंगी, उससे तो आपके होश ही उड़ जाएंगे। जैसे कि हमारे ट्राइबल हॉस्टल होते, ज़्यादातर वहाँ यहाँ पुणे में गढ़चिरौली, नांदेड़, अमरावती, वहाँ से जो स्टूडेंट आते हैं वो तो हर रोज़ घर नहीं जा पाते। और जुन्नर, जो आंबेगांव, वो तो लड़कियाँ जाकर आती है, लेकिन वो जो गढ़चिरौली के स्टूडेंट होते वो नहीं जा पाते। तो हम दिवाली में या किस छुट्टी में गए और 1 महीने से ज़्यादा वहाँ पर रहे, तो वो बोलते हैं कि आप फिटनेस सर्टिफिकेट लाए। और वो फिटनेस सर्टिफिकेट क्या होता है कि हमें हमारी प्रेगनेंसी टेस्ट की जाती है, और हम जब इस बात पे आवाज़ उठाते हैं तो वो बोलते हैं कि आपको 1 महीने में, आप शांति से सुनिए क्योंकि ये बात बहुत ही गंभीर है। मैं कहना चाहूँगी कि हम जब उनको पूछते हैं कि ये क्या है, ये क्यों करना है, तो वो बोलते हैं आपको 1 महीने में आपको जानलेवा बीमारी हुई तो, और किस संसर्गजन्य बीमारी हुई तो मैं क्या कहना चाहती हूँ उन प्रशासन को कि आपकी जो स्कूल है, जो आश्रम शाळा है, प्राइवेट स्कूल है, सभी स्कूलों में जो 24 घंटे एक नर्स क्यों नहीं रख पाते। आपण सर्वांनीच ऐकलं त्या तरुणीने राहुल गांधींना काय सांगितलं। आता या ठिकाणी राहुल गांधींनी त्या तरुणीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं नाही, याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलं। महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या भागातून आलेल्या आदिवासी समाजातील तरुण तरुणी वेगवेगळ्या मागण्यासाठी उपोषणाला बसले आहेत। धक्कादायक गोष्ट म्हणजे आदिवासी मुलींची प्रेग्नन्सी चेक केली जाते असा दावा करण्यात आलाय। त्याशिवाय 30 वय झाल्यानंतर त्यांना वसतिगृहामध्ये प्रवेश नाही असं देखील त्या तरुणीने सांगितले। राहुल गांधी याच्यावरती मुख्यमंत्री फडणवीसांना म्हणतात, प्रत्येक राज्यातील विद्यार्थ्यांच्या समस्या ह्या त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांनी सोडवायला हव्या। बघा, आदिवासी मुलं मुली गेल्या 15-10 दिवसापासून पुण्यामध्ये उपोषणाला बसले आहेत, पण त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाहीये। बऱ्याचशा तरुणींना फिटनेस सिद्ध करण्यासाठी गर्भधारणाच्या चाचण्या कराव्या लागतात, अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे आणि हे विद्यार्थ्यांच्या तोंडून समजतंय। हे आरोप काही कोणत्या राजकीय नेत्यांनी केलेले नाहीत, हे महाराष्ट्रातील आदिवासी समाजातील एका मुलीने केलेत। आणि या संदर्भामध्ये राहुल गांधींनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलं। आदिवासी समाजातील मुलींचे प्रश्न सोडवा, त्यांच्याकडे लक्ष द्या, ते तुम्हाला भीक मागत नाहीयेत, संविधानाने जे त्यांना हक्क दिलेत ते मागतायत। आता यावरती मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वतीने चंद्रशेखर बावनकुळे राहुल गांधींना म्हणतात, आदिवासी समाज आणि सामाजिक न्याय विभागाला आवश्यक असलेल्या सूचना अगोदरच दिलेल्या आहेत। ते म्हणतात, आदिवासी मुलांच्या प्रश्नावरती अगोदर स्पष्टीकरण दिलेलं आहे। राहुल गांधींनी पूर्ण परिस्थिती समजून घ्यावी, त्यानंतर आपलं ट्विट करावं। जर मुख्यमंत्री फडणवीसांनी आदिवासी मुलांचे प्रश्न सोडवले असतील तर त्या मुली तिथे उपोषणाला का बसल्यात? ते प्रश्न अजूनही तसे आहेत। म्हणजे राहुल गांधींनी जे ट्विट केलं ते काही खोटं नव्हतं, विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत म्हणून मुख्यमंत्र्यांना ट्विट केलं, पण मुख्यमंत्री म्हणतात त्यांच्या समस्यावरती अगोदरच बोलणं झालं होतं। राहुल गांधींना हे माहिती नाही का? मग मुख्यमंत्री फडणवीस ज्या आदिवासी तरुण तरुणी उपोषणाला बसलेत त्यांना जाऊन का भेटत नाही, त्यांच्या मागण्या ऐकून का घेत नाही? ते पत्रकार परिषदेमध्ये हे सर्व सांगतात। खरं तर त्यांनी विद्यार्थ्यांना जाऊन भेटायला हवं, त्यांच्या समस्या समजून घ्यायला हव्या। आज विद्यार्थ्यांना उपोषणाची वेळ आली, पण त्यांना कोणताही मंत्री भेटायला जात नाहीये। राहुल गांधी मुख्यमंत्री फडणवीसांना त्यांच्यासाठी मदत मागतायत, तर राहुल गांधींना मुख्यमंत्री म्हणतात, अगोदर परिस्थिती समजून घ्या, नंतर ट्विट करा। हा सर्व मुद्दा उपस्थित झाला होता राहुल गांधी यांच्या छात्रों की गूंज कार्यक्रमामधून। विरोधक म्हणतात, सत्ताधारी पक्षांना याचं दुःख आहे, राहुल गांधींचा कार्यक्रम हा राजकीय नव्हता आणि मुख्यमंत्री फडणवीसांचा कार्यक्रम हा राजकीय होता। पण दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, माझ्या कार्यक्रमाला जास्त गर्दी होती, माझ्या कार्यक्रमाला एकही मुलाला पैसे देऊन आणलं नव्हतं, पण राहुल गांधींच्या कार्यक्रमामध्ये पैसे देऊन मुलं आणले होते। म्हणजे परिस्थिती अशी आहे, राहुल गांधींनी जो मुद्दा उपस्थित केला आदिवासी तरुणांसाठी, त्या मुद्द्यावरती बोलण्याऐवजी वेगळे उत्तरं दिले जात आहेत। खरं तर देशातील विरोधी पक्षनेत्यांनी एखादा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मग कोणत्याही राज्यातील मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावरती आपला निर्णय घ्यायला हवा, पण विरोधक म्हणतात मुख्यमंत्री फडणवीस हे अगोदरच राहुल गांधींवरती टीका करतायत, मग त्यांच्या प्रश्नाचं उत्तर ते देणार नाही आणि त्याच्यावरती ते निर्णय देखील घेणार नाहीत।
कारण की राहुल गांधी हे विरोधक आहेत. अशामध्ये त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना मागणी केली, मग ती पूर्ण कसं काय होणार? कारण की फडणवीस अगोदरपासून राहुल गांधींवरती टीका करतायत. पण मुद्दा असा आहे, हा एकमेकांना टीका करण्याचा प्रश्न नाहीये. राज्यातील विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, तरुणींचा प्रश्न आहे आणि त्याही बिकट अवस्थेमध्ये आहेत. तिथे राज्यामधील कोणत्या तरी मंत्र्याने जायला हवं, विद्यार्थ्यांच्या भावना समजून घ्यायला हव्या, त्यांच्या मागण्या काय आहेत ते ऐकून घ्यायला हवं. पण तसं कोणीही करताना दिसत नाही. आजही ते विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत. आता या सर्व गोष्टीवरती आपल्याला काय वाटतंय, कोणाचा मुद्दा योग्य आहे, राहुल गांधी की मुख्यमंत्री फडणवीस यांचा? आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.